नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. जर मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही या नंबरवर तक्रार करू शकता. तक्रार कशी करायची व्हॉट्सअपद्वारे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही तुमची माहिती मिळू शकता, तक्रार करू शकता. सर्वात अगोदर काय करायचे, तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह करून घ्या आणि त्यानंतर त्याला हाय पाठवा. हाय पाठवल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक मेसेज येईल, जसं की या प्रकारे मला आलेला आहे, हाय प्रवीण राठोड नावाचा. त्याच प्रकारे तुमच्या नावाचं तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर बघितलं तर तुम्हाला भाषा निवडायचे. आता आपण मराठी भाषा निवडणार आहे, त्यामुळे मराठीवर क्लिक करा आणि त्यानंतर हा मेसेज तुम्ही सेंड करा. त्यानंतर तुम्हाला पुढे पुन्हा हाय मेसेज सेंड करायचे भाषा निवडल्यानंतर आणि तुम्हाला असा पुन्हा एक मेसेज येईल आणि खाली आल्यानंतर तुम्हाला आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद असं मेसेज येईल आणि खाली निवडा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमचं जे जिल्हा असेल तो निवडायचा आहे. जसं की आपला जे विभाग आहे तो विभाग निवडायचा आहे. आपण ज्या विभागातून राहतो तो विभाग निवडा आणि सेंड या बटनावर क्लिक करा. तुमच्यासमोर पुन्हा एक निवडायचं ऑप्शन येणार आहे. आता छत्रपती संभाजीनगर मधील कोणत्या जिल्ह्यातून आहात आपण तर या ठिकाणी तो जिल्हा निवडायचा. जसं मी हिंगोली जिल्ह्यातून आहे तर हिंगोली जिल्हा निवडला. त्यानंतर पुन्हा जे आहेत आपल्यासमोर आपल्या जिल्ह्यातील मतदारसंघ निवडायचे. तुमचं मतदारसंघ कोणतं आहे? आमचं कळमनुरी मतदारसंघ आहे, तर कळमनुरी मतदारसंघावर मी सेंड केलेलं आहे. आता पुन्हा आपल्यासमोर काय येते आपण बघूया, कारण की तक्रार करताना अनेक अडचणी ज्या आहेत महिलांना येतात. तर त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. तुम्हाला संपूर्ण यामध्ये मी डिटेल माहिती दाखवणार आहे, समजून सांगत आहे. त्याच प्रकारे तुम्ही फॉलो करा. आता आपण आपला मतदारसंघ निवडल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज पुन्हा आलेला आहे. आता यामधून तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे या ठिकाणी निवडायचे. तर मी पुरुष असल्यामुळे पुरुष या बटनावर क्लिक केलेला आहे. तुम्ही जे असाल ते निवडा. पुरुष असाल तर पुरुष, स्त्री असेल तर स्त्री किंवा इतर असेल तर इतर सुद्धा निवडू शकता. त्यानंतर तुमचं वय निवडायचं आहे. यामध्ये तुमचं वयाचं गट आहे ते 24 ते 28. माझं गट असल्यामुळे मी या ठिकाणी 24 ते 28 निवडणार आहे. तुमचं जे गट असेल ते निवडायचं आहे. जसं की तुम्ही 70 वर्षापेक्षा जास्त असाल तर तुम्ही हा निवडू शकता. 65 ते 70 असाल तर हा, 59 ते 64 असेल तर हा, आणि 53 ते 58 असेल तर हा. त्यानंतर 47 ते 52 असेल तर हा, 41 ते 46 वय असेल तर हा, 35 ते 40 वयाच्या समोर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 29 ते 34च्या मध्ये असाल तर हा निवडायचा आहे आणि 23 ते 28च्या मध्ये असाल तुम्हाला हा निवडायचा आहे. तर मी 23 ते 28 वयामध्ये आहे तर मी या ठिकाणी सेंड या बटनावर क्लिक करतो. आता पुढे आपल्याला काय ऑप्शन येत आहे आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे या चॅनलवर नवीन असाल लाईक करा. आणि आता योजनेविषयी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी विचारलेली आहे. आता आपल्याला जी अडचण येते ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेसंबंधी आपल्याला अडचण येते तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसतील ते सुद्धा तुम्हाला लवकर मिळतील. आता आपण लाडकी बहीण योजनेवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती येईल. जसे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. त्याचबरोबर पात्रता काय असेल, कागदपत्रे कोणती असेल, संपूर्ण माहिती आपल्यासमोर येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्याजवळ जे कागदपत्र कोणकोणते आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहे. आता जे ऑनलाईन अर्ज तुम्ही भरलेला असाल किंवा नसाल तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा तुम्ही ऑफलाईन अर्ज भरू शकता. आता अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस 31 ऑगस्ट होता, पण आता यामध्ये अपडेट करण्यात आलेलं नाही. आता अर्ज जे आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेला असेल फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला जर पुढे जे आहेत मदत पाहिजे असेल आणि पैसे मिळाले नसतील, अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला मदत या बटनावर क्लिक करायचं आणि सेंड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणती समस्या येत आहे यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली. जसं की अर्जासाठी तुम्हाला मदत पाहिजे किंवा कागदपत्र समस्या असेल, अर्ज मंजुरीचे तुम्हाला संदेश आलेला नसेल ती समस्या असेल, लाभ मिळत नाही, पेमेंटचं वाट पाहावी लागते, फॉर्म संबंधित समस्या असतील, ॲप असेल, वेबसाईट असेल याबाबत समस्या असतील, अपंगांसाठी मदत पाहिजे असेल, लाच आणि पैसे मागत असतील कोणी तुमच्याजवळून तर या समस्या तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. आपलं जे समस्या असेल ते म्हणजे आपण पेमेंटची वाट पाहतोय, कारण की आपला फॉर्म मंजूर झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पेमेंटची वाट पाहावी लागते. तर त्यामुळे हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता नवीन जे आहेत आपण पेमेंटची वाट पाहतोय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहेत
आपल्याला तक्रारी नोंदवली असा ऑप्शन आलेला आहे. आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला संपर्क करू. महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री सतत तर आपल्याला लगेच वरती कॉल येणार आहे. जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल लगेच कॉल आलेला, तर त्याच प्रकारे आपल्याला लगेच कॉल येतील. आता तुम्हाला जे आहे तुमची तक्रार सोडवल्यानंतर तुम्हाला जे आहे पुन्हा एक कॉल येईल, तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही त्याबाबत सुद्धा तुम्हाला कॉल केले जातील. तर अशा प्रकारे बघितलं तर 1500 रुपये जर तुम्हाला मिळाले नसतील, 2 महिन्याचे 3000 रुपये जर मिळाले नसतील, तर तुम्ही अशा प्रकारे तक्रार जी आहे सरकारकडे करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर, तुम्हाला टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन, त्याचबरोबर आपल्या थंबनेलवर देण्यात आलेले, त्या ठिकाणी तुम्ही हा व्हॉट्सअप नंबर घेऊ शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. आणि जर तुम्हाला अद्यापर्यंत तुमची 3000 रुपयाची पहिलं हप्ता तुम्हाला मिळाली नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.